नमस्कार. आजचा विषय एका रात्रीत विश्वास तुटला. आता सीईओने पहिलं पाऊल कोणतं उचलावं? संकटात मार्केटिंग नाही, नेतृत्व तुमच्या कंपनीचं भविष्य ठरवतं. शेअर बाजार उघडला. फक्त 10 मिनिटात कंपनीचे हजारो कोटी रुपयाचे मार्केट व्हॅल्यू नाहीसे झाले. टीव्हीवर एकच बातमी, मोबाईलवर नोटिफिकेशनचा पाऊस, सोशल मीडियावर अफवा आणि कंपनीच्या मुख्य कार्यालयात पूर्ण शांतता. सीईओ आपल्या कॅबिनमध्ये एकटाच बसला होता. त्याच्या टेबलावर 3 फाईल्स होत्या. पहिल्या फाईलवर लिहिलं होतं मासिव्ह मार्केटिंग कॅम्पेन. दुसऱ्या फाईलवर इमर्जन्सी कॉस्ट कटिंग आणि तिसऱ्या फाईलवर रिबिल्ड ट्रस्ट. त्याला माहित होतं तो पुढचा जो निर्णय घेईल तो फक्त कंपनीचं भविष्य बदलणार नाही, तर लाखो लोकांचा विश्वासही ठरणार होता. बाहेर परिस्थिती वेगाने बदलत होती. ग्राहक विचारत होते, आपले पैसे सुरक्षित आहेत ना? कर्मचारी घाबरले होते, आपली नोकरी टिकेल ना? इन्व्हेस्टर विक्री करत होते. स्पर्धक ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी तयारी करत होते. मीडिया प्रत्येक मिनिटाला नवीन चर्चा करत होती. अशा वेळी बहुतेक कंपन्या एकच चूक करतात, त्या घाबरून धावायला सुरुवात करतात. मोठ्या जाहिराती, मोठे ऑफर, मोठे डिस्काउंट्स, पण एक गोष्ट विसरतात. विश्वास तुटला असेल तर मार्केटिंग आवाज निर्माण करू शकतं, विश्वास नाही. सीईओने बोर्डरूम मध्ये सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांना बोलवलं. पहिला डायरेक्टर म्हणाला, सर, कॅशबॅक द्या, लोक परत येतील. दुसरा म्हणाला, सर्व खर्च कमी करूया. तिसरा म्हणाला, नवीन कॅम्पेन लॉन्च करूया. सीईओ काही बोलला नाही. त्याने फक्त व्हाईट बोर्डवर एक वाक्य लिहिलं, आपली खरी समस्या काय आहे? संपूर्ण खोली शांत झाली, कारण ते रेव्हेन्यू बद्दल बोलत नव्हते. सीईओ विश्वासाबद्दल विचार करत होता. त्याने पुढचा प्रश्न विचारला, आज आपल्याला सर्वात आधी कोणाचा विश्वास जिंकायचा आहे? कस्टमर, एम्प्लॉई, रेग्युलेटर, इन्व्हेस्टर, मर्चंट? सगळे एकमेकाकडे पाहू लागले. त्यांना जाणवलं, लीडरशिप म्हणजे प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देणं नाही, योग्य प्रश्न विचारणं आहे. त्या दिवशी सीईओने मोठी जाहिरात केली नाही, मोठा डिस्काउंट दिला नाही. त्याने सर्वप्रथम रेग्युलेटर सोबत संवाद सुरू केला. ग्राहकांसाठी स्पष्ट माहिती दिली. मर्चंटला सपोर्ट दिला. एम्प्लॉई सोबत टाउन हॉल मीटिंग घेतली. प्रत्येक निर्णयातून एकच संदेश दिला, आम्ही लपणार नाही, आम्ही सुधारू. लोकांनी लगेच टाळ्या वाजवल्या नाहीत. शेअर प्राइस दुसऱ्या दिवशी वाढली नाही, पण एक गोष्ट बदलायला लागली, विश्वास परत यायला लागला. काही महिन्यांनी कंपनी पुन्हा उभी राहू लागली. तेव्हा एका पत्रकाराने सीईओला विचारलं, तुम्ही मार्केटिंग आधी का केलं नाही? सीईओ हसला आणि म्हणाला, लोकांना जाहिरात दाखवण्यापूर्वी त्यांना कारण द्यावं लागतं की त्यांनी पुन्हा आपल्यावर विश्वास का ठेवावा. ही गोष्ट फक्त मोठ्या कंपनीची नाही, प्रत्येक उद्योजकाचा एक ना एक दिवस पेटीएम मोमेंट येणारच. कधी एखादा मोठा ग्राहक निघून जाईल, कधी उत्पादनात चूक होईल, कधी कर्मचारी सोडून जाईल, कधी नियम बदलतील. प्रश्न संकटाचा नाही, प्रश्न आहे त्या क्षणी तुम्ही नेता म्हणून कोण बनता. लक्षात ठेवा, पॅनिक लोकांना तुमची भीती दाखवतो,
क्लॅरिटी लोकांना तुमच्यावर विश्वास ठेवायला शिकवतो. महान सीईओ आणि सामान्य मॅनेजर यांच्यातला फरक ज्ञानात नसतो, तो संकटाच्या क्षणी घेतलेल्या निर्णयात असतो. आज तुमच्या बिझनेसमध्ये संकट नसलं तरी स्वतःला 3 प्रश्न विचारा. पहिला, माझा सर्वात मोठा ॲसेट कोणता? रेव्हेन्यू की ट्रस्ट? दुसरा, आज जर माझ्यावर संकट आलं तर माझी टीम माझ्यासोबत उभी राहील का? आणि तिसरा, आज मी असा कोणता निर्णय घेतोय जो 5 वर्षांनी लोकांचा माझ्यावर विश्वास वाढवेल? कारण रेव्हेन्यू पुन्हा कमावता येतं, मार्केट शेअर पुन्हा मिळवता येतं, नफा पुन्हा वाढवता येतो, पण विश्वास तुटला तर तो परत मिळवण्यासाठी वर्षे लागतात. आणि म्हणून महान कंपन्या फक्त प्रॉडक्ट तयार करत नाहीत, त्या विश्वास तयार करतात. धन्यवाद.